का बादशाह आपण पाहिलं गेलं तर सुशांत अप्पे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो पंतांच्या उजव्या बाजूने राईटामध्ये विकेट. स्विच करण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू इथे मात्र डॉट आलाय. सुरुवात चांगली झाली आर के चिखलवाडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. डॉटने सुरुवात केली गेली आहे. ते मात्र काय घडतंय काय बिघडतंय. सिंगल आले लिगबाच्या स्वरूपात इथे मात्र नेक्स्ट बॉल. अक्षय बनागडे आपण पाहतोय नवीन इथे मात्र फटका फसलाय. नो मॅन्स मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. डबल धावा इथे मात्र अर्जित केल्या गेल्या. 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय 3 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा सुशांत अप्पे सज्ज आहे. ते मात्र फटका फसलाय. काय इथं झेल होतं ड्रॉप. काय करतंय मैदानाच्या आतमध्ये संधी निर्माण करून दिली होती. त्या संधीचं मात्र सोनं करता आलं नाहीये. आणखी एक नेक्स्ट बॉल. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. एकदा डिपेक्स च्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल झाली एक्झिक्यूट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली गेली. 6 धावा धावफलकावर लागतात. 3 षटकांचा सामना. अगदी पाहायला गेलं तर 12 मिनिटाचा वेळ दिला जाईल. 4:57 मिनिटांनी पहिला चेंडू पडलाय. जवळजवळ 3 मिनिटाचा खेळ या ठिकाणी संपतोय. अजूनही 9 मिनिटांचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सुशांत अप्पे. पुन्हा एकदा स्टेपर करून अलॉंग द कार्पेट. क्या कमालीचे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. 2 धावा आपल्या संघासाठी जरूर वाचवल्या. तर 2 धावा वाचवू शकल्या नाही. तर शेवटच्या चेंडूवर आल्या 2 आणि 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 8 या धावसंख्येवर. दिनेश खेतल गोलंदाजी मार्कवर. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिले गेलं तर शाहूवाडी एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना दुसऱ्या षटकामध्ये. नाव आहे दिनेश खेतल. मुंबई पोलीस कार्यरत. या गोलंदाजाने देखील प्रभावित केलंय. हा ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय जरूर. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे पण बाउन्स. थोडासा फंबल जरूर पाहायला मिळाला. चेंडू निघून चाला सीमारेषे पार. पहिल्या चेंडूवर आलाय दर्जेदार चौकार. पहिल्या चेंडूवर इथे मात्र चौकार ठोकलाय अक्षय वनागडेने.
इथे मात्र बॅटची लिडिंग आहे. ज्येष्ठांच्या मागून कोणती चुकी होणार नाही. विकेटचं होईल पतन. धक्का क्रमांक पहिला लागतोय तो IPSI स्पोर्ट्स वनागडेवाडी या संघाला. अक्षय वनागडे बॅक टू डग आउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 वर स्वप्नील वनागडे दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. यावेळी स्विंग आणि मिस. पहिला चेंडू फेस करताना इथे मात्र डॉट चेंडू आलाय. गोलंदाजाचं या ठिकाणी कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवर 4 चौकार आल्यानंतर त्यानंतर मात्र एक विकेट आणि नंतरचा चेंडू आला डॉट. यावेळेस काय बात आहे, क्या बात आहे. अचूक टप्प्यावर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. स्वप्नील वनागडे इथे मात्र बीट होत आहेत. स्वतःवर नाराज जरूर असतील कारण मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चालू आहे स्वप्नील यांचा. आता तो प्रयत्न कुठेतरी असफल ठरतोय. यावेळेस फटका नक्कीच फसलाय जरूर मात्र लॉंग ऑफच्या दिशेने नक्की चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल झाली. एक्झिक्यूट सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय. धावफलक जाऊन पोहोचतो 13 या धावसंख्येवर. 13 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट्स. IPSI स्पोर्ट्स वनागडेवाडी संघ. चला स्पीडअप घ्या मित्रांनो. जास्तीचा वेळ घेऊ नका. RK चिखलवाडी संघ जास्तीचा वेळ आपण देखील घेऊ नका. यावेळी देखील फटका फसला. बॅटची बॉटम एज जरूर लागले. सिंगल झाली. एक्झिक्यूट. एका धाबेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय. 14 धावा धावफलकावर लागतायत. दुसऱ्या षटकाचा खेळ देखील संपलाय. दुसऱ्या षटकाच्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तंबल 14 या धावसंख्येवर. अगदी धावगतीला बेड्या घातल्यात दोन्ही गोलंदाजांनी. पहिल्या षटकाचा जर विचार केला सुशांत हप्पे नक्कीच आणि त्यानंतर मात्र दिनेश खेतलने देखील कमालीची गोलंदाजी केली. एक विकेट जरूर दिनेशच्या नावावर राहिले. महत्वाची विकेट. त्यानंतर मात्र 6 धावा खर्च केल्या आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. कौतुक करावं लागेल दिनेशचं देखील. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर शेवटचा आणि स्लॉग वरचं षटक. स्लॉग वरचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक. हाणामारी होईल का हे देखील पाहावं लागेल. सागर केसरकर या गोलंदाजाने देखील प्रभावित केलंय. अगदी या वेगाचा सम्राट म्हणून ओळखला जाणार हा गोलंदाज या आधीच्या सामन्यामध्ये सागरने देखील प्रभावित केलं होतं. चर्चेत राहिलं हे नाव देखील या स्पर्धेत. पुन्हा एकदा अजून एक संधी नक्की सागरकडे असेल आपल्या नावाचा दबदबा निर्माण करण्याची. चला स्पीडअप घ्या मित्रांनो. आज खूपच विलंब झाला या सामन्याला. थोडंसं स्पीडअप घ्या. राडामध्ये विकेट. येस पुन्हा टाकावा लागेल. पहिला चेंडू वाईट घोषित केलाय. अवांतर धावसंख्येने धावफलक पुढे सरकतो. 15 धावा धावफलकावर लागतात. थोडीशी खराब सुरुवात या षटकाची आपल्याला जरूर पाहायला मिळाले.
यावेळेस देखील पुन्हा टाकावा लागेल. लागोपाठचा दुसरा चेंडू आला वाईट. अवंतर धावसंख्येने नक्की धावफलक पुढे सरकतो. 16 धावा धावफलकावर लागतात. थोडसा विचार करावा लागेल या ठिकाणी गोलंदाजी करणाऱ्या सागर केसरकर याला. लागोपाठचे 2 चेंडू वाईट हाताळलेत. पुनरागमन करावं लागेल. कमबॅक करावं लागेल. दहा मिनिटांचा खेळ संपला. उर्वरित 2 मिनिटांमध्ये आपल्याला पूर्ण षटक हाताळायचं आहे. याची नोंद जरूर घ्यायची आहे. यावेळी देखील फटका फसलाय. नेक्स्ट बॉल. सागर पुन्हा एकदा सज्ज होतोय. फटका चांगला आहे मात्र सुशांत अप्पेच्या डायरेक्ट हातामध्ये चेंडू निघून चाललाय. टिपलाय झेल आणि संपलाय बॅटर नितीनचा खेळ. नितीन येते मात्र तंबूच्या आसऱ्याला जातोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय. अक्षय बनागडे ज्युनियर अक्षय. चला स्पीडअप घ्या मित्रांनो. जास्तीचा वेळ घेऊ नका. इन आउट थोडंसं फास्ट करा. अजून एक सेमीफायनल आपल्याला खेळवायचे आहे. त्यानंतर फायनल देखील आपल्याला चांगल्या ओव्हरची खेळवायचं आहे. याच्या अनुषंगाने थोडंसं स्पीडअप घ्या. यावेळेस काय करताय. इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. स्वप्नील बनागडे इथे मात्र तंबूच्या आसऱ्याला जातील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल सचिन पाटील. इन आउट थोडंसं फास्ट करा मित्रांनो. जास्तीचा वेळ घेऊ नका. यावेळी स्विंग आणि मिस डॉट बॉलची नक्कीच. इथे मात्र काय घडतंय काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये. रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. त्यामुळे स्ट्राईक रोटेट होणं इथे होणार नाही आहे. हे देखील तितकंच महत्वाचं आहे. यावेळेस चांगला फटका आउटचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेला आणि दुसऱ्या धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण केली गेली आहे. आणि 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय 19 या धावसंख्येवर. 20 धावांचा टार्गेट सेट केलंय आर के चिकलवाडी संघा समोर आई स्पोर्ट्स वनागडेवाडी या संघाने.
मैदानाच्या आतमध्ये पाठवा आर के चिखलवाडी संघ. त्याला सलामीचे दोन्ही फलंदाज पाठवा मैदानाच्या आतमध्ये विनंती असेल. देखील अवधीच खूप उशिराने आहोत आपण. अजून फायनलचा सामना देखील आपल्याला खेळवायचा. एक सेमीफायनल देखील बाकी आहे. वीस धावांचा टार्गेट आणि 20 धावांचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाज मार्कवर. फलंदाजीसाठी सलामीचे दोन्ही फलंदाज एका बाजूने पाहिलं गेलं तर सुशांत हप्पे आणि दिनेश खेतल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय 18 चेंडू मध्ये 20 धावा डिफेंड करण्यासाठी पहिल्या षटकामध्ये अक्षय वनागडे गोलंदाजी मार्कवर. चला दोन्ही संघांना देऊया विजयाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा. शो द गुड क्रिकेट, शो द क्वालिटी क्रिकेट. येस, लेट्स प्ले. 5:14 पहिला चेंडू पडला आणि पहिल्या चेंडूवर इथे मात्र आक्रमक रूप धारण केलं. वन बाउंस सीमारेषेच्या पार जाईल. चौकार येतोय. बॅट चेंडू करतोय हवाई सफर. आणखी एक मोठा फटका. सुशांत हप्पेच्या बॅट मधून आला हा षटकार. एकदा अक्षसज्ज होतं. यावेळेस अचूक टप्पा आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. डॉट चेंडू काउंट केला जातोय. बॅटची स्विंग आधी जरूर झाली आहे. बॉल आणि बॅटचा काही संपर्क पाहायला मिळाला नाहीये. 10 धावा धावपलकाव्या लागतात. अर्धा टप्पा पार केलाय. अर्धा टप्पा अजूनही पार करायचा आहे चिखलवाडी संघाला. यावेळी देखील पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा चेंडू आलाय डॉट. कमालीचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस देखील डॉट चेंडू येतोय. लागोपाठचा तिसरा चेंडू आलाय डॉट. पुनरागमन केलं गेलंय का हे देखील पाहावं लागेल. पहिल्या चेंडूचा जर विचार केला तर चौकार आला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने दुसऱ्या चेंडूवर लॉंग ऑन वर जे षटकार आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र 3 चेंडू डॉट आलेत. यावेळेस क्या बात आहे. कमालीचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वावराच्या पड्या 6 धावांसाठी षटकार. यस, अंबाडे संघाचे संघनायक आपण या ठिकाणी लगेच नाणेफेक केली जाईल. यावेळी देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू निघून चालाय सीमारेषे पार. आणि विजय नक्कीच आर के चिखलवाडीचा होतोय साकार. चौकार येतोय आणि सामना होतोय फिनिश. सामना जिंकलाय तो आर के चिखलवाडी संघाने. हार्ड लक, बॅड लक IPSI स्पोर्ट्स वनागडेवाडी संघ. कॉंग्रॅच्युलेशन RKC चिखलवाडी संघ. चला सागर केसरकर या. टॉस केला जाईल या ठिकाणी.
आपण इकडे यार सागर केसरकर. येस अंबाडी संघ या. विनंती असेल आपल्याला देखील. दुसरा सेमीफायनल आपण पाहणार आहोत या स्पर्धेतील अर्थातच आयपीसाई स्पोर्ट्स वनागडेवाडी आयोजित आयपीसाई चषक 2026 पर्व 4 आणि या पर्व 4चा दुसरा सेमीफायनल. एका बाजूने आपण पाहायला गेलं तर